आमचं 12 आमदारांचं शिष्टमंडळ लंडनला गेलो होतं आणि लंडनला तिथं शिष्टमंडळ गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळे प्रेझेंटेशन त्यांनी दाखवले आणि ते प्रेझेंटेशन दाखवत असताना एक कायदा तिथं आम्हाला सांगण्यात आला. त्या कायद्याचं नाव होतं फ्युचर जनरेशन ऍक्ट, म्हणजे भविष्याच्या पिढ्यांचं कायदा. मग आम्ही विचारलं कायदा काय आहे. ते म्हणले कायदा असा आहे की जे काय निर्णय घ्यायचा, जे काय डेव्हलपमेंटचं काम करायचं, जे काय धोरण ठरवायचं, त्याचं 7 पिढ्यांचा पुढचा विचार करून करायचं. 7 पिढ्या आणि एका पिढीचं वय ते 10 वर्ष पकडतात. म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो 70 वर्ष पुढे त्याचा परिणाम काय होईल एक कागदावर रेकॉर्डवर येतं आणि रेकॉर्डवर आल्यानंतर ते त्याच्यानुसारच आपण धोरण ठरवायचं असा तिथं कायदा आहे लंडनमध्ये की कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, कुठली डेव्हलपमेंट करायची असेल, कुठली वस्तू बांधायची. कारण आपण पाहिलं की विटी स्टेशन मुंबईला पाहतो, 150 वर्ष जुनं विटी स्टेशन आहे आणि 98 साली आमदार निवास बांधलं मनोऱ्याचं आणि 2015ला पाडलं. 98 साली बांधलं, 2015ला बिल्डिंग खराब झाली म्हणून पाडलं आणि 150 वर्ष जुनं आपलं सीएसटी स्टेशन आजही आणि अजूनही 100 वर्ष राहील अशी परिस्थिती आहे. मग आम्हाला तो खूप आवडला. त्याचं मग मी प्रायव्हेट बिल विधान परिषदेमध्ये मांडलं आणि मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपण शासनातर्फेच हा कायदा करू, तू परत जा अभ्यास करा. आम्ही परत 3-4 आमदार आता मागच्या आठवड्यात गेलो. त्याचा ऍक्ट आता आम्ही बनवतोय आणि तो ऍक्ट आता आपण म्हणजे तो कायदा देखील आपण महाराष्ट्रामध्ये आणतोय.